हेलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. गैरिकाद्य गुटिकांजन. आता गैरिकाद्य गुटिकांजनाचा अर्थ जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला गुटी बनवायची आहे अंजनासाठी. अंजन हे विधी माहिती आहे आपल्याला, ते डोळ्यासाठी वापरतात. तर या डोळ्यासाठी व्याधीचे शमन करण्यासाठी याचा खास करून उपयोग होतो. तर आता याच्यातून याची मात्रा लक्षात राहू द्या मित्रांनो. पहिले येते शुद्ध गैरिक, त्याचा एक भाग घ्यायचा, सेंदव लवणाचा 2 भाग त्याचे दुप्पट करायचे, पिंपळी चूर्ण त्याचा दुप्पट करायचे 4 भाग, आणि तगर चूर्ण हे त्याचे दुप्पट करायचे म्हणजे 8 भाग. अशा पद्धतीने हे 1 2 4 8 अशा लक्षात राहू द्या मित्रांनो. आता याच्यामध्ये भावना द्रव्य हेतू आजाक क्षीर सांगितलेलं आहे. आजाक क्षीर म्हणजे काय मित्रांनो, तर याच्यामध्ये बकरीचं दूध सांगितलेलं आहे, गोट्स मिल्क, लक्षात राहू द्या. तर आता याच्यानंतर केमिकल कंपोजिशन जर बघितली मित्रांनो, तर याच्यामध्ये Fe2O3 शुद्ध गैरिकचं येणार, आणि सेंदव लवणचं NaCl सोडियम क्लोराईड येणार. तर याच्यानंतर निर्माण विधी पुन्हा एकदा आपण बघूया. तर सर्व घटक द्रव्ये खलयंत्रामध्ये चूर्ण करायची ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप अशी सांगितलेली की अजाक क्षीराची भावना द्यायची आणि मर्दन करायचं. नंतर थर्ड स्टेप सांगितलेली त्यांना ताम्रपत्रावर लावायचं. त्याच्यानंतर चौथी स्टेप सांगितलेली गुटी किंवा वटी बनवून त्यांच्या सूर्यप्रकाशामध्ये त्यांना सुकवायचं. आणि लास्ट स्टेप म्हणजे भरणीत साठवायचं. अशा पद्धतीने ही निर्माण विधी होती मित्रांनो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे कायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स. तर फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये आयुर्वेदिक पार्ट रस विपाक येते. तर याच्यामध्ये शुद्ध गैरिकाचं जर बघितलं तर मधुर कषाय येते, मधुर विपाक येते आणि शीतवीर्य येते. त्याच्यानंतर पिंपळी चूर्णाचं जर बघितलं तर कटू मधुर उष्ण येते, मधुर विपाक येते, उष्ण वीर्य येते, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर याच्या मॉडर्नचं पार्ट जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये फार्माकोडायनॅमिक्स हे अनाल्जेसिक, अँटीमायक्रोबियल, त्याच्यानंतर कूलिंग इफेक्ट, ॲस्ट्रिजंट इफेक्ट, हे सगळं या गोष्टी याच्या अंतर्गत येतात. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले ते म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, तर ADME एवढं लक्षात राहू द्याच. त्याच्यामध्ये पॉईंट येते ते म्हणजे थेरपॅटिक युजेस, त्यालाच आपण आमयिक प्रयोग असं म्हणतो. तर हे आमयिक प्रयोग अभिष्यंदहर आहे. अभिष्यंदहर हा हमखास MCQ घेतो, तर लक्षात राहू द्या. अभिष्यंदहर हे गुटिका अंजन येते. अंजन यापासून शब्द लक्षात राहू द्या, अभिष्यंदहर. तर मात्राचं जर बघितलं तर याला जलासोबत आपल्याला आवश्यकतानुसार द्यावं लागतं. आणि याच्यामध्ये अनुपान हे सांगितलेलं नाही, तर अनुपान नाही सांगितलेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेले पथ्यापथ्य हे पण रोगानुसार सांगितलेलं. आणि त्याच्यानंतर सेवनकाल जर बघितली तर हे सेवनकाल अंजन विधी म्हणजे सकाळीच लावावं लागते, आहे की नाही. तर तशा पद्धतीने अंजन विधीनुसार सांगितलेले. आणि रिसर्च अपडेट याच्यामध्ये सांगितलेलंच नाही, तर रिसर्च अपडेट नाही. आणि अशा पद्धतीने हे गैरिकाद्य गुटिका अंजन होतं. थँक्यू व्हेरी मच.